म्हणजे औरंगाबादची पोलीस पुण्यात का येते पहिला प्रश्न, त्याची परमिशन होती का दुसरा प्रश्न, कोण ट्रेस का केला तिसरा प्रश्न, त्याची परमिशन होती का चौथा प्रश्न. 3 पोरींच्या घरी पोलीस घुसले. औरंगाबादचे फक्त 1 पोलीस महिला होती, बाकी सगळे पुरुष होते. मुलींना उचलायला त्यांना दिवसभर रिटेन करायला त्यांच्याकडे परमिशन होती का. आता सिम कार्ड ट्रेस करायला सुद्धा एक ऑफिशियल FIR लागते. ऑफिशियल FIR ची सुद्धा आम्हाला प्रत दाखवली गेली नाही. सर्वांना जय भीम. जय भीम. सर्वात पहिले आपल्या सर्वांना मी परत एकदा आपल्या सर्वांसमोर घटनाक्रम नाही मांडत. आपल्या सर्वांना घटना माहिती आहे काय घडली, पण याच्यामधल्या ज्या छोट्या छोट्या चुकीच्या गोष्टी झाल्या त्या आपण समजून घ्या. औरंगाबादची पोलीस पुण्यामध्ये येते, परमिशन आहे का, ज्युरिस्डिक्शन आहे का. औरंगाबादची पोलीस पुण्यामध्ये येते, पुणे पोलीसला सहकार्य घेते, ऑफिशियल करस्पॉन्डन्स आहे का, ऑफिशियल विनंती केलेली आहे का, किंवा कुठनंही औरंगाबादच्या सीपींकडनं पुण्याच्या सीपींना हे पत्र गेलंय का की तुमची टीम सहकार्य देईल. कारण सोपा मुद्दा आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की पोलीस जेव्हा कारवाई करते तेव्हा त्याच्या मागे एक लीगल प्रोसिजर चालते आणि त्याच्या मागे ऑफिशियल कमांड द्यायला लागते. ते असं नाही होत की औरंगाबादची 2 लोक निघाली, गाडी काढून पुण्यात आली आणि म्हटली मी गाडी काढली, तू येतो का फिरायला माझ्यावर. असं नाही होत. ऑफिशियल कम्युनिकेशन लागतं, त्या ऑफिशियल कम्युनिकेशनचा पुरावा पाहिजे. आता ज्या 3 पोरी आहेत ज्यांच्या घरावरती पोलीस घुसले आणि ज्यांना त्रास दिला गेला, ज्यांच्यावरती जातीवाद खाल्ला गेला, या 3 पोरींकडचं लोकेशन कुठनं मिळालं हा एक महत्वाचा प्रश्न मिळत राहतो. आणि जर आपण तपास केला तर आपल्याला कळतं की ह्यांचं लोकेशन सिम कार्ड ट्रेस करून मिळालेले. आता सिम कार्ड ट्रेस करायला सुद्धा एक ऑफिशियल FIR लागते आणि ह्या ऑफिशियल FIR ची सुद्धा आम्हाला प्रत दाखवली गेली नाही. हा एक महत्वाचा मुद्दा समजा. म्हणजे औरंगाबादची पोलीस पुण्यात का येते पहिला प्रश्न, त्याची परमिशन होती का दुसरा प्रश्न, फोन ट्रेस का केला तिसरा प्रश्न, त्याची परमिशन होती का चौथा प्रश्न. 3 पोरींच्या घरी पोलीस घुसले. औरंगाबादचे फक्त 1 पोलीस महिला होती, बाकी सगळे पुरुष होते. त्यांच्याकडे वॉरंट होते का, सिव्हिल ड्रेसवरती उभे होते, ते अलाउड नाहीये. त्यांच्याकडे वॉरंट होतं का, मुलींना उचलायला त्यांना दिवसभर रिटेन करायला त्यांच्याकडे परमिशन होती का. हे सगळे महत्वाचे प्रश्न उपस्थित. त्याच्या पुढे जाऊन आपण एक गोष्ट समजून घ्या की जेव्हा 1 तारखेपासून या मुलींनी एक मोठा लढा उभा केला की आम्हाला आमचा FIR तरी दर्ज करून घ्या. पोलिसांनी 3 दिवस लावलेत FIR दर्ज करायला, अजूनही FIR दर्ज झालेला नाही. आज दिवसभर इकडे बरेचसे लोक होती, बरेचसे सामाजिक संघटनेचे पक्षाचे कार्यकर्ते आले, त्यांनी एक महत्वाचा लढा दिला. आणि त्याच्यानंतर आता शेवटी जेव्हा रात्री आपण जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांशी भांडलो तेव्हा त्यांना शेवटचं हे म्हटलं होतं की आम्ही तुम्हाला 48 तास देणार नाही आहोत FIR दर्ज करायला, तुम्ही आत्ताच्या आत्ता सांगा की FIR करणार आहात की नाही. आणि जर तुम्ही FIR करत नसलात तर आम्हाला लेखी द्या. त्यांनी पहिलं पत्र आपल्याला दिलं आणि त्यांनी उडवाउडवीचं ते पत्र लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये FIR का करत नाहीयेत आणि अट्रॉसिटी का दाखल करत नाहीत ह्याच्याबद्दल कोणताही खुलासा नव्हता. आता आपण शेवटचं जे आता जे पोलिसांनी पत्र दिले त्याच्यामध्ये पोलिसांनी साफ लिहून दिले की आम्ही अट्रॉसिटी दाखल करणार नाही आहोत. आता आपला लढा इथपासून सुरुवात होतो, लोक असे म्हणतात, कारण संविधानानुसार कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये अट्रॉसिटीचा गुन्हा घेणं नाकारता येत नाही म्हणजे नाही. तर आता आपली लिगल लढाई इकडनं चालू होती की पोलिसांनी जेव्हा आपल्याला सांगून दिलं की आम्ही FIR आणि अट्रॉसिटीचा FIR दर्ज करून घेणार नाही, आपलं लिगल बॅटल, कोर्टातलं बॅटल आतापासून चालू होतं. आणि मी परत एकदा जसं अरविंद तायडे सर म्हटले तसं परत एकदा आपल्या सर्वांसमोर म्हणतोय की सोमनाथ सूर्यवंशी लढ्याचा आपल्या सर्वांना इतिहास माहिती. आपण एकदा पोलिसांना सुप्रीम कोर्टमध्ये नेऊन झुकवलेलं परत झुकवण्याशिवाय राहणार नाही. जय भीम. आणि जाताना माझी सर्वांना एकच विनंती आहे की आपण सर्वांनी आपल्यापैकी काही जणांनी 3 दिवसासाठी, आता काही जणांनी 24 12 तास एक पोलीस स्टेशनमध्ये काढलेत, उभे राहिले. आपला लढा ह्याच्याहून जास्त पुढे ताकदीचा होणार आहे, तीव्र होणार आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आता सर्वांनी शांततेने घरी जावं, विश्रांती घ्यावी. आपला पुढे लढा खूप महत्वाचा आहे. आपण सर्वांनी आपली ताकद त्याच्यासाठी राखून ठेवावी. मी खास करून इकडे असलेल्या ऍडव्होकेट परिक्रमाताई, श्वेताताई आणि ज्या लोकांनी, आपल्या सर्व सहकाऱ्यांचं नाव नाही माहिती मला माफ करा, पण ज्या लोकांनी खास करून त्या 3 मुलींना सपोर्ट केलं पहिल्या दिवसापासून, त्याचबरोबर सगळ्या सामाजिक संघटनेचे, पक्षाचे, वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते ज्यांनी एक महत्वाचा लढा उभा केला आणि ह्या पोरींना या लढ्यामध्ये बळ दिला,
त्या सर्वांचा मी धन्यवाद करतो आणि परत एकदा विनंती करतो की ही लढाई संपली नाही. आपण सर्वांनी शांतता ठेवून कुठलाही गोंधळ न घालता शांत चित्ता बाळगत घरी जावं आणि आपण आपली लढाई उद्यापासून परत सुरुवात करू. सर्वांना माझा जय भीम. जय भीम.